कर्मदैवत रुद्रेश्वर आणि माझं ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यांच्या चरणी साष्टांग नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित रसिकजन, आताच जो पुरस्कार मला दिला गेला, हा पुरस्कार स्वीकारत असताना थोडीशी भूतकाळात फेरी मारण्यात आली आणि मला दिसू लागलं कला अकादमीची जुनी वास्तू, पॉवर हाऊस म्हणून जिथं म्हटलं जायचं, आता EDCची जिथं इमारत उभी आहे ती कला अकादमीची जुनी वास्तू, त्या वास्तूची फुटपाथ, त्या फुटपाथवर तणे शेंगदाणे विकणारा एक विक्रेता, त्याची 2 मुलं. त्या कला अकादमीमध्ये जागा मावत नाही म्हणून टोमी नवेजचा बाजूला ताडपत्र्यांचा मांडव घालून जे नाटक केलं होतं, तो प्रयोग ताडपत्रीच्या पटीतून पाहणारा एक मुलगा. त्या नाटकांना, तिथं कला अकादमीमध्ये होणाऱ्या विविध नाटकांना तिकीट काढून जाता येत नाही, परंतु काही लोक अर्ध नाटक सोडून जे जायचे त्यांची तिकीट मागून घेऊन आत जाऊन नाटक बघणारा एक मुलगा. त्या फुटपाथवर ठेवलेला नवरंग स्टार्सचा काळा बोर्ड आणि त्यावर रंगीबेरंगी कार्टून्स काढलेले सभ्यगृहस्थचे तो पूर्ण बोर्ड रोज नॅशनल थिएटरकडे जाताना आवर्जून वाचणारा, त्या वाटेनं जाऊन आणि वाचून वाचून पाठ केलेला एक मुलगा. तो मुलगा शांतीनेच होऊन रायबंदरचा पूर्ण पाठव चालून चिंबलकरांची पालखी ज्या वेळेला रायबंदरच्या सगळ्या त्या वाड्यावाड्यावर यायची आणि वाड्यावाड्यावर नाटकं व्हायची, तिथं चालत जाणारा आणि रात्री नाटक संपल्यावर 3-3:30च्या दरम्यान परत येणारा आणि आपली शाळा पूर्ण करणारा तो मुलगा आज आपल्या जिद्दीनं, चिकाटीनं, म्हणजे या सगळ्या एकंदरीत प्रवासामध्ये त्या मुलाला वाटलं की आपणही असं काही केलं पाहिजे, आपणही नाटक केलं पाहिजे, आपणही काहीतरी नाव केलं पाहिजे. आणि तसा प्रयत्न त्या मुलानं केला आणि त्यानंतरचा इतिहास आपण सगळ्यांनी ऐकलाच आहे. आज त्या मुलाचा बहुमान होतोय. मी आभार व्यक्त करू इच्छितो आमच्या संस्कृतीप्रेमी आणि सज्जन अशा मुख्यमंत्र्यांचं, ज्यांनी डबल बेडरूम मध्ये असलेलं सांस्कृतिक खातं एका पूर्ण मजल्यावर नेऊन ठेवलं आणि आज गोव्यात एक मोठं सांस्कृतिक भवन उभं राहत आहे. ही दूरदृष्टी लाभलेले आपले माननीय मुख्यमंत्री. आणि मी देवाकडे इच्छा व्यक्त करत होतो, मी आमचे अशोक परब जे मित्र आहेत सांस्कृतिक खात्याचे उपसंचालक, कारण मुख्यमंत्र्यांच्या मागे G7 नावाचं एक शुक्लकाष्ठ हल्लीच लागलं होतं आणि माझी इच्छा होती की मला याच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. संस्कृतीबद्दल चढ असलेल्या माणसाकडूनच मला हा पुरस्कार स्वीकारायचा होता. मला रुद्रेश्वर पावला आणि आज मी हा पुरस्कार त्यांच्या हातून स्वीकारतो, कारण सांस्कृतिक जो कोणी असेल तो पण पावला आणि मला बरं वाटलं. नाहीतर संस्कृतीची चाड नसलेल्या एखाद्या माणसाकडून जर मला हा पुरस्कार स्वीकारावा लागला असता तर तेवढा आनंद मला झाला नसता. मी आभार व्यक्त करतो या खात्याचे प्रगतिशील, सृजनशील असे संचालक, त्यांचे सहकारी संचालक श्री प्रसाद लोलेकर आणि त्यांचे सहकारी श्री अशोक परब, जे आमचे मित्र आहेत, त्यांचे सर्व कर्मचारी आणि या पुरस्कारासाठी आमची निवड करणाऱ्या समितीचे अध्यक्ष श्रीधरभाई, त्यांचे सर्व सहकारी. हा पुरस्कार ज्या वेळेला जाहीर झाला, त्याची जाहिरात आली, त्या दिवशी पहिल्या दिवशी बाबा
बाबा तू या पुरस्काराला अप्लाय केलं पाहिजे असं म्हणून आवर्जून सांगणारी प्रशांती आजगावकर. त्यानंतर माझं नाव या पुरस्कारासाठी प्रपोज करणारे रुद्रेश्वरच्या मीटिंगमध्ये अशोक परब, उत्तम असं त्याला प्रपोजल तयार करणारे ॲडव्होकेट सोमनाथ करपे, रुद्रेश्वर पणजीची सगळी समिती ज्यांनी हे नाव इथं पाठवलं. आणि या सगळ्या वाटचालीमध्ये सतत म्हणजे खडतर प्रवास होता, त्यामध्ये सतत मला साथ देणारे म्हणजे स्वर्गीय वडील, माझी आई, माझा भाऊ दीपक, माझी बहीण सुषमा, माझा दुसरा भाऊ सुरेंद्र, रुद्रेश्वरचे सगळे सहकारी आणि मित्र हो, आपण सर्व आपणा सर्वांच्या आशीर्वादामुळे आज हा पुरस्कार मला मिळाला आहे असं मी मानतो. आपल्या सर्वांचे आभार. आपण असंच प्रेम सतत लाभावं ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या वैविध्यपूर्ण